नमस्कार सगळ्यांना, मनपूर्वक नमस्कार. आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपलं कोकणामध्ये घर व्हायला पाहिजे, आहे की नाही? नक्कीच. प्रत्येकाला वाटतं की मुंबई पुण्यामध्येचं जीवन आहे, धकाधकीचं जीवन आहे. कसंही करून आपल्याला कोकणामध्ये शांत, निसर्गरम्य, सुंदर वातावरणामध्ये राहायचं असतं, घर घ्यायचं असतं. आणि हे जे घर बांधायचं आहे, प्लॉट घ्यायचा आहे, या सगळ्यासाठी आपण बघतो ते कॉस्ट इफेक्टिव्हनेस. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांसाठी हा एक छोटेखानी व्हिडिओ करतो. मंडळी, रिअल इस्टेट हा एक बदनाम व्यवसाय आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आपण अनेक फसव्या ॲडव्हर्टाईज बघतो, आपल्याला असं वाटत असतं की रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये आपली फसवणूक होऊ नये. कारण जी रक्कम आपण देणार असतो ही रक्कम अवाढव्य असते, जास्त असते. अवाढव्य म्हणण्यापेक्षा काही लाखांमध्ये आपण पैसा देणार असतो. त्याच्यामुळे आपण थोडंसं साशंक असतो की बाबा रे, या ठिकाणी मी पैसा गुंतवला तर तो पैसा माझा फळाफुलाला आला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे, किंवा हा पैसा माझा सुरक्षित राहायला पाहिजे. याच्यामध्ये आपली कुठल्याही प्रकारे चूक नसते. ज्या ठिकाणी मी प्लॉट बुक केला त्यांचाच हा दुसरा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे आणि याचं मुख्य आकर्षण असं आहे की स्वस्तामध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॉट विकत घेता येऊ शकतो. कमीत कमी वाजवी किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॉट घेऊ शकतो. याच कारणासाठी मला ही गोष्ट भावली आणि म्हणून या जागेचा व्हिडिओ, या प्लॉटचा व्हिडिओ किंवा या प्रोजेक्टचा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी करतोय. मी ओळख करून देतोय आपल्या सगळ्यांना. या जागेचे मालक श्री सचिन प्रमोद शेठ यांना. त्याचबरोबर एक चांगले व्यावसायिक म्हणून सुद्धा मी त्यांची ओळख करून द्यायला मला आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. सर नमस्कार. 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 सर, आम्ही मुंबई पुण्यात राहणारे लोक, शहरामध्ये राहणारे लोक, आम्हाला असं वाटत असतं की आपण कुठे ना कुठेतरी आपलं एक घर व्हावं, छोटं का होईना बजेटमध्ये घर व्हावं. पण हे बजेटमध्ये घर तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही जी जागा घेताय ही तुम्हाला जेव्हा बजेटमध्ये मिळेल, तुमच्या स्वस्तामध्ये मिळेल आणि तुमच्या खिशाला परवडेल, त्याच वेळेला ते घर देखील तुम्हाला परवडणार असू शकतं. आणि त्या अनुषंगाने मग मला आपल्याशी बोलताना जेव्हा कळलं की या प्रोजेक्टमध्ये अत्यंत वाजवी किमतीमध्ये, अत्यंत वाजवी दरामध्ये प्लॉट उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट सगळ्यांना कळली पाहिजे. तर या संदर्भामध्ये आपण ही जागासुद्धा बघूया, त्याचबरोबर प्लॉटच्या किमतीबद्दलसुद्धा चर्चा करूया, प्लॉटचा जो एरिया असतील ह्या एरियाबद्दलसुद्धा बोलूया. तर मग चला आपण सरांसोबत ही संपूर्ण जागा बघून घेऊया. माझ्यासोबत आज माझ्या मिसेस पण आलेल्या आहेत, प्राजक्ता, त्यांचं देखील स्वागत. आपण मुख्य रस्त्याकडून येतोय, इकडून हा मंडणगडकडून आपण येतोय आणि समोर तुम्ही गर्द अशी वनराई बघू शकता. हा मुख्य रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता अडखळकडे जाणार आहे. आणि ही जी संपूर्ण ग्रीनरी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इंडस्ट्रीयल झोन नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे प्रदूषणकारी ठरणारी एकही गोष्ट नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर हवा तसा मनसोक्त अशा पद्धतीने शांतता मिळू शकते. इथून तर मंडणगड आत्ता सांगितलं साहेबांनी 3.5 किलोमीटरवर आहे. इथून 2 मार्ग आहेत मंडणगडला जायला, एक अडखळ कोंझर मार्गे आणि दुसरा सुरल्या मार्गे. अडखळ कोंझर मार्गे 4.5 किलोमीटर आणि सुरले म्हणजे पी एस शेट नगर आपलं जे आहे किंवा गोशाळा आहे त्या मार्गाने गेलं 3.5 किलोमीटर. तर आता ही जी आपण तुम्हाला माहिती देतोय ही माहिती अत्यंत ऑथेंटिक आहे आणि आम्ही नंबरसुद्धा दिलेला आहे. याचा सगळ्याचा उद्देश असा आहे की आपल्याला वाजवी दरामध्ये, वाजवी किमतीमध्ये जर का आपण जागेच्या शोधामध्ये असाल तर ती आपल्याला जागा मिळाली पाहिजे या कारणासाठी म्हणून. आणि पावसाचं सुद्धा वातावरण आहे, त्याच्यामुळे हा संपूर्ण आनंद तुम्ही घेऊ शकता. मी जेव्हा तुमच्याकडे किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आकर्षित झालो त्याचा मुख्य उद्देशच हा होता की वाजवी दर किंवा स्वस्त दरामध्ये मला स्वतःला जागा ज्या प्लॉटमध्ये तुमच्या पी एस शेट नगरमध्ये मी घेतली, साधारणपणे 3 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि एकाही दिवसाचा मला पश्चाताप झालेला नाही. दिवसेंदिवस मला या गोष्टीचा आनंद होतो. कारण मी जेव्हा येतो प्रोजेक्टमध्ये घरं वाढीव दिसतात, या ठिकाणी घर झालं, त्या ठिकाणी घर झालं असं दिसतं सरांच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पी एस शेट नगर या ठिकाणी. आणि जेव्हा मला कळलं की सरांचा दुसरा पण प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केला आहे त्यावेळेला मग मला अजूनही वाटलं की जाणून घेण्याची इच्छा होते ना प्रत्येकाला की बाबा इथे रेट काय असेल किंवा तुम्ही काय लॉन्चिंग रेट आहेत वगैरे वगैरे, किंवा किती सेलिंग झालं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होते. चर्चा केली आणि त्यावेळेला मला कळलं की एक खूप सुंदर जागेमध्ये किंवा सुंदर ठिकाणी, सुंदर लोकेशनला सरांचा हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मी म्हटलं की आपण माझ्यासारख्याच जे माझे बंधुबांधव आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्यांना ही गोष्ट कळली पाहिजे. कारण या माध्यमातून जर का कळलंच नाही तर समोरच्या माणसाला जे शोधात असतात आणि जे ऑथेंटिक गोष्टी आहेत, ज्या रिअल आहेत, त्या गोष्टी लोकांपर्यंत जात नाही आणि मग लोक म्हणतात की आमची फसवणूक झाली. तुमची फसवणूक का नाही होणार? जर का तुम्ही चुकीच्या माणसाकडेच गेला असेल तुमची फसवणूक होऊ शकते. पण सरांचा एक प्रोजेक्ट मंडणगड तालुक्यापासून जो अगदी 1200 मीटर अंतरावरती तिथे माझा स्वतःचा प्लॉट आहे,
त्याच्यानंतर आत्ता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत ते साधारणपणे मंडणगड स्टँडपासून साधारणपणे 3.5 किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते सरांकडून आपण समजून घेऊया. ज्या टेक्निकल गोष्टी असतात, म्हणजे ज्या कायदेशीर बाजू असतात जागा जमीन घेताना, या गोष्टी तुम्ही माझ्या व्ह्युअर्सना सांगाव्या. कारण जी माहिती एक जबाबदारीने मला लोकांपर्यंत पोचवायची, माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायची, ती अत्यंत जबाबदारीने आणि चोखंदळपणे गेली पाहिजे असं मला वाटतं. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की ही जी जागा आहे, ही जागा आपल्या याचं क्षेत्रफळ किती असेल? एकूण प्लॉट आमचा 12 एकरचा आहे. आणि याच्यामध्ये आम्ही आता 10 एकरवर प्लॉटिंग केलेलं आहे. हा जो डांबरी रस्ता आहे समोर दिसतोय मेन रोड, हा इतर जिल्हा मार्गामध्ये मोडतो. हा त्याचं विभागणी इतर जिल्हा मार्ग असं वर्गीकरण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केलेलं आहे. त्याच्या ह्या बाजूचे 10 एकर जागेमध्ये आपण केलंय 61 प्लॉट्स त्याच्यामध्ये आम्ही केलेत. हे समोर 10-10 हजारचे 2 मोठे प्लॉट्स आहेत, ते आम्ही कस्टमाइज आहेत. कस्टमरच्या विनंतीवरून करून दोघांना ऑलरेडी आम्ही ते ताब्यात दिलेत. बाकी प्लॉट मग 2.5 गुंठे 3 गुंठे 5 गुंठ्याचे आहेत. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी जागा आहे, ही जागा तुमच्या सोल प्रोप्रायटरशिप आहे, सोल तुमच्या नावावरती आहे? ऑफकोर्स ही जमीन मी खरेदी केलेली आहे. टायटल क्लिअर सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी की ज्या वेळेला आपण जागा जमीन खरेदी करतो, आता तुम्ही सरांकडे घ्या किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही जागा खरेदी करताय तर त्यावेळेला ही गोष्ट बघितली पाहिजे की ती जागा ज्या व्यक्तीकडून तुम्ही घेत आहे ती जागा त्या व्यक्तीच्या नावे आहे की नाही. ही सगळ्यात महत्त्वाचा बेसिक क्रायटेरिया आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑन पेपर ऑन 7/12 सरांच्या नावे ही जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही आता जी पुढची गोष्ट मगाशी विचारली ती बोलताना मी आधी गुंठ्याकडे गेलो नेमका. त्याचं उत्तर असं आहे की हे 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट आपल्याकडे जमिनीचा आहे. त्याला टायटल क्लिअर सर्टिफिकेट म्हणतात. म्हणजे तुम्हाला कुठलाही इश्यू जमिनी संदर्भात नाही आहे. टायटल क्लिअर आहे, नंबर 1. नंबर 2, हे भूमी अभिलेखाच्या नियमाप्रमाणे प्लॉटिंग केलेलं आहे. त्याला टाउन प्लॅनिंग रत्नागिरीने तात्पुरती मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुरेसं वेळ घेऊन सगळं तपासणी करून अंतिम मंजुरी ज्याला म्हणतात, TP टाउन प्लॅनिंग नगर विकास रचना रत्नागिरी यांनी आम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांनी आम्हाला NA ऑर्डर दिलेली आहे. ओके, सगळं क्लिअर झालेलं आहे. आता स्वतंत्र 7/12 प्रत्येक प्लॉटचे 1 महिना परत उपलब्ध होतील. साठे खत खरेदी खत आम्ही आत्ता सुद्धा करू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट असं आहे की हा जो टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टचं आपण नाव सांगितलेलं नाही अजून, तर या प्रोजेक्टचं नाव काय असणार आहे? मातोश्री असं या प्रोजेक्टचं नाव आहे. बरोबर. आणि थोडंसं एक ॲडिशनल माहिती म्हणून, मातोश्री हा खूप मोठा शब्द आहे. हो. तर मातोश्रीच का? काय झालं, एकतर माझ्यावर संपूर्ण प्रभाव माझ्या आईचा आहे. आणि मी पहिला प्रोजेक्ट केला हा माझे आजोबा, की जे फार मोठं व्यक्तिमत्व होतं आमच्या तालुक्यातलं किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचा हस्ताक्षरने भाषाशैलीसाठी पत्र अनेकरी जपून ठेवलेली आहेत. अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि अतिशय चारित्र्यवान होते माझे आजोबा. म्हणून PS शेटनगर जिथे तुमचा प्लॉट आहे, आणि इथे मी जेव्हा हे ठरवलं आणि प्लॉटिंगचं चालू केलं, नाव ठेवलेलं नव्हतं, तर मी इथे योगायोगाने 4 महिला आल्या की ज्या मला आई समान आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी इथे काही खरेदी करायचा विचार केला, तर त्यांच्या मनामधले जे भाव होते ना ते आशीर्वाद स्वरूपाने बाहेर आले. आणि माझ्या आईच्या मैत्रिणी आहेत त्या. त्यामुळे मनात आलं की ज्या ठिकाणी माझ्या आईची स्मृती मनात दाटून येते आणि ज्या ठिकाणी आईच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्यांनी खूपच काय म्हणता येईल त्याला, प्रेमळ म्हणा, कौतुकाचे उद्गार काढले, खूप शुभ विचार उद्गार काढले, मातोश्रीशिवाय दुसरा नाव असूच शकत नाही. धन्यवाद. त्यामुळे मातोश्री नाव दिले. बरोबर. आणि बोलता बोलता मला मगाशी एक तुम्ही उल्लेख केला की एक वास्तुशास्त्रानुसार, कारण मगाशी तुम्ही बोलता बोलता मला येताना सांगितलं की काही गोष्टी ज्या वास्तुशास्त्रानुसार कराव्या लागतात, त्या संदर्भात सुद्धा तुमचा जो अनुभव आहे तो शेअर करा. माझा एक मित्र आहे, तो LIC मध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहे मुंबईला, रवींद्र विनायक सोळे. तो ज्योतिष विद्येमध्ये पारंगत आहे. त्याचे कोर्सेस तो करून आता तो इतरांना शिकवतो असं आहे. तर तो जेव्हा इथे आला तर त्यांनी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नजरेने सगळे बघितलं. तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली इथे आणि तो म्हणाला की सचिन, ही जागा अतिशय लाभदायी ठरेल. तुझे प्लॉट संपणे या दृष्टीने म्हणत नाही मी, कारण त्याच्या आधी मी ऑलरेडी 3 प्रोजेक्ट विकलेले आहेत प्लॉट्स. म्हटलं घेणाऱ्याला पण लाभदायक आहे, त्याला काही गणित त्याच्या मागे असावं. त्याच्याही आधी अशोकभाई धारिया म्हणून माणगावचे प्रख्यात उद्योजक आहेत,
माणगाव बाजारपेठेमध्ये विवेक वस्तू भांडार किंवा अशोकभाई धारियांचं दुकान खूप खूप प्रसिद्ध आहे. अतिशय तेजस्वी चारित्र्यवान अशी व्यक्ती आहे धारिया. त्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांच्यासोबत माणगावमधले एक विदुषी या ठिकाणी आल्या होत्या व्यक्तिमत्वाच्या बाई. तर त्यांनी इथे अभ्यास केला आणि त्या म्हणाल्या भाईंना की अशोकभाई अशोकभाईंच्या ठिकठिकाणी प्रॉपर्टीज आहेत की तुमच्या सर्व प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इथे घेतलेला जो प्लॉट आहे तो मला अधिक छान वाटतोय किंवा ही जमीन अतिशय लाभदायी आणि जी वास्तूमधली आदर्श जी जमीन आहे त्या टाईपची जमीन आहे. असे उद्गार मी नाव सांगितलं अशोकभाई धारियांबरोबर माणगावमधनं आलेल्या ज्येष्ठ विदुषी आहेत, व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या, त्यांनी काढले. आणि दुसरं रवींद्र विनायक सुळे ज्योतिर्विषयातले अभ्यासक आहेत मुंबईतले, त्यांनी काढले. बरोबर. कारण आपण अगदी घरामध्ये आपल्या जेव्हा लहान बाळ येतं त्यावेळेला सुद्धा आपण त्याचं नाव काय ठेवायचं याचा खूप विचार होतो. आत्या, मामा, काका, आजी सगळे मिळून आपण ह्या गोष्टीचा विचार करतो, ह्या बाळाचं नाव काय ठेवायचं. त्याच्यामुळे सरांनी या प्रोजेक्टचं नाव मातोश्री का ठेवलं, त्यामुळे मलाही प्रश्न होता तो त्यांच्याकडून मी विचारून घेतला. आणि हे अतिशय उदात्त विचार आहेत की आई ही एक अशी भावना आहे की त्या भावनेच्या पुढे सगळं तिटं पडेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण कनेक्टिव्हिटी म्हणतो, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण अपडेट देऊया की हा आहे मंडणगड तालुका. मंडणगड तालुक्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तालुक्याला समुद्र किनारा देखील आहे. मग मंडणगड बस स्टँडपासून एक 30-35 किलोमीटर अंतरावरती वेळास आहे, जिथे कासव महोत्सव दरवर्षी भरतो. त्याचबरोबर किल्ले मंडणगड आहे, तिथे गणपतीचं मंदिर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. अगदीच 20 किलोमीटर अंतरावरती परमपूज्य साने गुरुजींचं गाव पालगड हे देखील आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव संपूर्ण जगामध्ये मानवंदना दिली जाते. आपल्या घटनेचे शिल्पकार त्यांचं जे मूळ गाव आहे ते या मंडणगड तालुक्यातून येतं आहे आणि ते 20 किलोमीटर आहे. असा हा मंडणगड तालुका. आणि किती भरभरून बोलणार तेवढं कमीच आहे. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की जी कनेक्टिव्हिटी पुण्यापासून साधारणपणे किती किलोमीटर होईल सर? चांदणी चौकापासून 155 किलोमीटर, हार्डली 150 किलोमीटर पकडा. त्याचबरोबर तुम्ही पनवेलपासून 150 किलोमीटर. म्हणजे जर का तुम्ही सकाळी 7ला निघाला तर माझ्या अनुभवाप्रमाणे एक मॉडरेट ट्रॅफिक जरी पकडलं तरी तुम्ही 5 तासाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. स्वतंत्र वाहनाने आलो पनवेल पासून 3.5 तास जादा से जादा लागतात. अर्धा तास नाश्ता केला तरी. चांदणी चौकातून पण 3.5-4 तास, अर्धा पाऊण तास तामाणे घाटात धबधब्यावर थांबलात तरी. आणखीन एक सांगितलं पाहिजे, पुण्यापासून दिवसभरात 4 ते 5 एसटीच्या बसेस मंडणगडला येतात. तुम्ही एसटीने येऊ शकता, इथून एसटीने जाऊ शकता. आणि मुंबईपासून 24 तासात 50हून जास्त बसेस मंडणगडला येतात. तुम्ही घाटकोपरच्या असा, कल्याणच्या असा, ठाण्याच्या असा, बोर्डीच्या असा, मीरा, भाईंदर कुठचे पण असा, तुम्ही पनवेलला या ट्रेननी. आणि पनवेल पासून 50 बसेस आहेत की ज्या हे नाव घेतलेलं सर्व सेंटर्सवर येतात. पनवेल जंक्शन आहे, तिथून तुम्ही आधी बुकिंग करून ठेवा, पनवेलवरून मंडणगडला या. एसटीने तुम्ही पनवेल मंडणगड 4 तासात याल. ही कनेक्टिव्हिटी आहे. ट्रेनचं सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो, माणगाव स्टेशन आम्हाला नियरेस्ट आहे, मोठ्या स्टेशनमध्ये बरं का. काही गाड्या की जशी आता वंदे भारत आहे, माणगावला थांबत नाही, खेडला थांबते. ते खेड हे माणगावच्या पुढे आहे. खेड आणि मंडणगड दोन्ही 40 किलोमीटरवर मंडणगड आहे. अनेक जण मुंबईतून मला स्टेशन नियरेस्ट विचारतात, बोलून ठेवलं. मोठं स्टेशन एक माणगाव आहे, दुसरं खेड आहे की जिथे मोठा एक्सप्रेस एक तर पनवेलला तरी थांबतात, खेडला तरी थांबतात. तिथून तुम्ही 1-1.5 तासात मंडणगडात एसटीने सुद्धा येऊ शकता. बरोबर. आता थोडंसं आपण सर ह्या प्लॉटचा सर्वे करूया. आता या बाजूने आपण खाली बघू शकतो, हा खाली रोड आहे. हा जो मुख्य रस्ता आहे, जसं सरांनी मगाशी सांगितलं की जिल्हा मार्गामध्ये याची नोंद झालेली आहे. त्याच्या अगदीच ॲडजस्टंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना रोड टच पाणी टच असं लोक म्हणतात जागेच्या बाबतीमध्ये, तसं ही रोड टच जागा आहे. आणि जागेच्या अगदीच लगत प्लॉटिंग सुरू होतं आहे. आता आम्ही हा रस्ता जातो, ह्या प्लॉटच्या इन बिटवीन जाणारा हा रस्ता आहे, हे आपण बघू शकतो. तर सर याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा प्लॉट किती स्क्वेअर फुटाचा आहे, त्याचबरोबर छोटा प्लॉट किती स्क्वेअर फुटाचा आहे? कारण आपण 10-10 हजारचे 2 प्लॉट्स आहेत, प्रामाणिक ऑलरेडी विकलेले आहेत. हे जे 2 समोर प्लॉट दिसत रस्ता टच, हे 10-10 हजारचे आहेत, ते आम्ही दिले. बरोबर. अजून एक गोष्ट विचारायची की सगळ्यांच्या नियर टू हार्ट विषय आहे की या सगळ्या गोष्टीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी असतात की टेक्निकल गोष्टी असतात किंवा कनेक्टिव्हिटी असते, याच्याहीपेक्षा दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्राइसिंग किंवा याची
किंमत आपण बोलतोय वाजवी किंमत आहे, वाजवी किंमत आहे, पण बाबा ही खरोखर स्क्वेअर फूट मागे किंमत किती असेल आणि ऑन अँड ॲव्हरेज एखादा जो तुमचा प्लॉट आहे हा प्लॉट एखाद्या व्यक्तीला किती रुपयाला बसू शकतो याच्या संदर्भामध्ये थोडंसं विवरण दिलं तर बरं होईल. नक्कीच. या ठिकाणी आत्ताचा आपला दर हा 250 रुपये प्रति चौरस फूट आहे, हम्म, म्हणजे स्क्वेअर फूट. हम्म, काही लोकांना स्क्वेअर फूट लक्षात येत नाही, गुंठा कळतो. हम्म. तर असं म्हणू शकतो आपण 2.5 लाख रुपये गुंठे या ठिकाणी प्लॉट आहे. हम्म. जर इथे तुम्ही 3 गुंठ्याचा प्लॉट घेतला तर 7.5 लाख रुपयाला तो पडेल. हम्म. 2.5 गुंठ्याचा घेतला तर तुम्हाला तो 6.25 लाख रुपयाला तो पडेल. थोडक्यामध्ये इथे 6 लाखापासून पुढे प्लॉट सुरू होतो. हम्म. मग तुम्ही 5,000 स्क्वेअर फूटचा पण प्लॉट या ठिकाणी आहे, हम्म. 3.5 गुंठ्याचा पण आहे, पण 2.5 गुंठ्याचे पण प्लॉट या ठिकाणी आहेत. बरोबर. आणि हा दर लगभग दिवाळीपर्यंत आम्ही तुम्हाला देणार आहोत. हम्म. दिवाळीनंतर या ठिकाणी खूप डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर रेट्सही आमचे वाढतील, हम्म. पण दिवाळीपर्यंत हा रेट नक्की राहणार आहे. बरोबर. म्हणजे दिवाळीपर्यंत जर का आपण 6 booking लाखात केलं, प्लॉट. या व्हिडिओच्या रेफरन्सने जर का तुम्ही बुकिंग केलं, दिवाळीपर्यंत जर का तुम्ही येत असाल आणि जर का तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 6% डिस्काउंट मिळू शकते. ठीक आहे, वैभवजी बोलून गेलेले आहेत. हम्म. ह्या व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलवरच्या वैभवजींचा जो रेफरन्स देईल आणि मी बघेन सबस्क्राईब केलंय की त्यांचं चॅनल, त्याला मी नक्की 5 ते 6% डिस्काउंट. बरोबर. धन्यवाद. या असे असे जे हा रेट आहे ना, हम्म. हा बॉटम रेट आहे. हम्म, आम्ही आमच्या धंद्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला अगदी ओपनली सांगून टाकतो. हम्म. आम्ही 50% प्लॉट्स अशा कमी रेटला देतो. हम्म. म्हणजे आता इथे हा रेट काढलाय, हम्म. पण एक शेवटचे जे 40% प्लॉट राहतील तर आमचा दर 300 ते 400 दरम्यान असेल. हम्म. शेवटचे 20% प्लॉट आम्ही 500 रुपये रेट असेल. बरोबर. असं जनरली चालतं रिअल इस्टेटमध्ये. बरोबर. तुम्ही फ्लॅट घेताना बघत असाल, सुरुवातीला मी जो फ्लॅट 10,000 घेता हम्म. तो नंतरला 20,000 रुपयांनी जातो. हो. जसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेडी होत जातं तसं तसं मग त्या प्रॉपर्टीची प्राइस सुद्धा वाढत त्यामुळे जाते. ह्याच्यात तसा डिस्काउंट नाही परवडणारा, हम्म. पण देऊ, तुमचा शब्द आलेला आहे, देऊ. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. सरांनी सांगितलंय की चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि इथे येऊन लवकरात लवकर दिवाळीच्या आतमध्ये तुम्ही बुकिंग पण करा. जोकचा पार्ट नाही आहे, पण एक गोष्ट आहे की हे आजूबाजूचं जे वातावरण आहे, जे सराउंडिंग आहे, तुम्ही थोडंसं जर बघून घेतलं तर तुम्हाला अक्षरशः या ग्रीनरीच्या तुम्ही प्रेमात पडणार आणि तुम्हाला न राहून, जसं माझ्या बाबतीत झालं होतं की मी जेव्हा पहिल्यांदा आलो इथे बघितलं त्यावेळेला मलासुद्धा हीच भावना झाली की काही करून आपल्याला इथे एक प्लॉट घ्यायचा आहे. त्याप्रमाणे PS शेटनगरमध्ये मी माझा प्लॉट बुक केला. आता आपण हे सगळे जे व्ह्युअर्स आहेत आपल्यालासुद्धा वाटत असेल की या ठिकाणी यावं आणि आपलं जे स्वप्न आहे, आपल्या घराचं स्वप्न आहे, हे साकार करावं. तर लवकरात लवकर या. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती, डिस्क्रिप्शन असलेल्या नंबरवरती तुम्ही इथे या. तालुका मंडणगडमध्ये शेठ गोशाळा इंडस्ट्रीज या ठिकाणी येऊन तुम्ही सरांची भेट घ्या आणि जी काही माहिती हवी असेल ती समोरासमोर घ्या. फेस टू फेस जर का तुम्ही इथे येऊन माहिती घेतलीत, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली जी काही कागदपत्रं आहेत त्यांची ऑथेंटिसिटी आहे ती जर का तुम्ही पडताळून घेऊन या ठिकाणी येऊन तुम्ही बुकिंग करू शकता. एक जाता आता गोष्ट सांगतो, वैभवजींचा प्लॉट जिथं आहे त्या शेटनगरमध्ये सुद्धा अजून एक 15 प्लॉट शिल्लक आहेत. बरोबर. त्या ठिकाणी इंटरेस्टेड लोकांना आम्ही देऊ शकतो. बरोबर. तिथं तर 400 रुपये स्क्वेअर फूट आहे हम्म, आणि तिथे सुद्धा 2,000 स्क्वेअर फूटचे काही प्लॉट्स आमच्या हातामध्ये आहेत. हम्म. एक दोन प्लॉट आमच्याकडे तिथे 1,500 स्क्वेअर फूटचे सुद्धा आहेत. बरोबर. बरं. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनामध्ये आपल्याला सुद्धा काही गोष्टी, आपण अनेक ठिकाणी फिरत असता, आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात, त्याप्रमाणे आपल्याला जे काही मत व्यक्त करायचं आहे ते मत देखील कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही बदल करायचे असतील तर ते देखील कळतात. त्या अनुषंगाने मला सरांशी सुद्धा कम्युनिकेट करता येईल की सर आपल्याला या बाबतीमध्ये या ठिकाणी बदल करता येतील, अशा स्वरूपाच्या काही सजेशन्स प्राप्त झालेल्या आहेत. तर त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलता देखील येईल.